नाव घेतो त्याच्यावर कृपा करतो. काही नको मीच त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नारायण माझ्या पुढे अजिबात कचऱ्यासारखा आहे. मला काही सांगू नको त्याचं. आणि जर आजपासून गेले तर याद राहा, असं करू नका. तू इथं तू ऐकत असेल, तू सगळं कोण आहे? बाबा तो कुठं नाही, सर्वच आहे, सगळीकडे आहे. सगळीकडे आहे म्हणजे कुठं? इथं कुठं असेल म्हणजे हो कशात असेल? सगळीकडे आहे. या खांबात आहे म्हणे हो. मी तुझ्या या खांबामध्ये देव आहे म्हणतो. त्या खांबाला लाथ मारतो. फक्त तुझा नारायण आहे का? ज्यांनी पात्र साकारलं त्यांच्याकरता टाळी वाजवा. आता इकडे लक्ष द्या. ज्या वेळेला हिरण्यकश्यपाचा नरसिंह भगवान नारायणाने वध केला, आता इतके क्रोधवलेले माझ्या भक्ताला इतके याने त्रास दिलाय, उघडत्या तेला टाकलाय, हत्तीच्या पायाखाली दिले, विष मारलंय, कड्यावर मारलंय. इतक्या क्रोधामध्ये लाल गुंडाय पृथ्वी ढळमळू लागली. आता आमच्या लक्ष्मी आई साहेबांना असं वाटलं यांचा क्रोध शांत झाला पाहिजे आणि माझ्याशिवाय कोण क्रोध शांत करताय. आणि म्हणून आई साहेब अहंकाराने पुढे आल्या. लक्ष्मी आई साहेब आणि आपल्या पतीला म्हणजे नारायणाला, नरसिंह रूपात असलेल्या नारायणाला वळवू लागल्या. पण ओवाळायला गेल्या आणि लक्ष्मी आई साहेबांचं नारायणाला फेकून दिलं आणि तो क्रोध काही केले शांत होईना. आता सगळ्यांना भीती वाटू लागली. सगळ्यांनी विनंती केली भक्त प्रल्हादाला. भक्त प्रल्हाद पुढे झाले, हळूहळू घाबरत पुढे झाले आणि त्यांचं चरण स्पर्श केलं. आणि एखाद्या गायीने वासराला चाटावं तसं मांडीवर घेतलं नरसिंह नारायणाने आणि त्याला चाटू लागले. काय दृश्य आहे महाराज. साक्षात नारायणाने आपल्या भक्ताला चाटावं, कुरवाळावं, प्रेमाने हवं, जवळ घ्यावं. अशा प्रकारे भक्त प्रल्हादाला नारायण विचारू लागले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय मागायचे मान. भक्त प्रल्हादाने काय मागावं मंडळी. एवढ्या त्रास दिलेल्या बापाला मला जरी त्रास दिला असेल तर शेवटी माझा बाप आहे. भगवान नारायणा माझ्या बापाचा उद्धार करा, माझ्या बापाला मोक्ष द्या. बापाच्या मोक्षाची मागणी प्रल्हादाने करावी. याच्यापेक्षा दुसरं काय भगवत प्रेम असेल. प्रकारे नरसिंह भगवान वैशाख शुद्ध
चतुर्दशीला प्रगट झाले, अवताराला आले. बोला नरसिंह भगवान की जय. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आजच्या कथेला आपण विराम देतोय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. आता सर्व ही कथा यशस्वी करण्याकरता जी टीम कार्य करते, काम करते, प्रत्यक्ष खूप लोक धावपळ करतात, खूप कार्यकर्ते धावपळ करतात. घरातले तर करतातच, पण साहेबांना सहकार्य करणारी बरीच मोठी टीम आहे. त्या टीमच्या नाव घेत नाही, पण त्या टीमचं नाव एकदा कारण हा खेळ म्हणजे एकल्याचा म्हणून या मेळ जमविला. त्यांच्या साहेबांच्या कन्या पण या ठिकाणी खूप आनंद घेत आहे कथेचा. आपल्या वडिलांनी हा मोठा यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञामध्ये सहभाग घेऊन आणि सासरची मंडळी पण त्या ठिकाणी खूप सहकार्य करते आणि आनंद घेते. त्याचप्रमाणे साहेबांचे जे भाऊ आहे